आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने तांदळाची कुरडई कशी बनवायची। यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे। यामध्ये पाणी घालायचे, 3 ते 4 वेळेस तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर भरपूर पाणी घालून आपल्याला 3 दिवस तांदूळ भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजवून घेताना त्यामध्ये दररोज पाणी काढायचे, फ्रेश पाणी घालायचे आणि तांदूळ भिजवून घ्यायचा आहे। 3 दिवस तांदूळ छान असा भिजला आहे। आता काय करायचं, गाळणीमध्ये तांदूळ निथळून घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा, थोडे पाणी घालायचे आणि मिक्सर मधून अगदी स्मूथ असा वाटून घ्यायचा। तांदळामध्ये बारीक सारीक कण राहू नये यासाठी आपल्याला तांदूळ गाळून घ्यायचा आहे। आता हा चिक आपल्याला आणखी 1 दिवस भिजत ठेवायचा आहे। आज दिवस 5वा आहे। आता काय करायचं, चिकावरचे पाणी आपल्याला अलगद हाताने काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने चीक घट्टसर असायला हवा। चीक आता घरातील कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे, कारण याच भांड्याने आपल्याला चिकासाठी पाणी मोजून घ्यायचे असते। इथे मी 1 बाउल पाणी घेतले आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, थोडा थोडा करून चीक घालायचा आणि चिकाची एकही गुठळी तयार न होता आपल्याला चीक सतत हलवून घ्यायचा आहे। इथे मी चीक 25 मिनिट झाकून शिजवून घेतला आहे। आता चीक शिजला का नाही हे ओळखायचे कसे, छोटासा गोळा तयार करून घ्यायचा, बोटाला चीक चिटकला नाही याचा अर्थ चीक व्यवस्थित शिजला आहे। आता काय करायचं, साच्यामध्ये चीक घालायचा आणि याची कुरडई तयार करून घ्यायची। 2-3 दिवस आपल्याला कुरडई छान अशा वाळून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, तेलामध्ये कुरडई घातल्या घातल्या तिप्पट फुलत आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी दिसत आहे। तुम्ही पण अशी सोपी आणि पारंपरिक कुरडई नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।